नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. भूपचे आरोह अवरोह आणि आरोह अवरोह मागच्या आठवड्यामध्ये आणि या आठवड्यामध्ये सरगम गीत असं आपण घेतलं. सरगम गीत पण बहुतांश जणांना जमलंय. गृहपाठ ऐकलेत सगळ्यांचे आणि ज्या काही छोट्या छोट्या सुधारणा आहेत त्या वैयक्तिक कळवल्यात सगळ्यांना. छान जमलेत बरंच सगळ्यांना. जमलंय. थोडंसं चॅलेंजिंग असूनही जमलंय. त्यामुळे कौतुक सगळ्यांचं. चांगले प्रयत्न चालू आहेत. प्रयत्न करतायत सगळेजण. आज आपण आणखीन पुढे जाणार आहोत. वेगळं घेणार आहोत. ओंकाराने सुरुवात करूया आणि मग घेऊया. ओंकाराने ध्यानमुद्रा करते, मन शांत करते. तुम्ही पण करा. मोठा श्वास घेऊन ओंकार म्हणूया. परत एकदा. परत एकदा. तानपुऱ्यावरती सा म्हणूया. तानपुऱ्याची एक यूट्यूबची लिंक पाठवलेली आहे ऐकण्यासाठी. तानपुरा ज्यावरती आपण ऐकू शकतो, लावू शकतो अशी लिंक पाठवली आहे. त्या तानपुरा आपण ऐकायलाही सुरुवात करा असं सांगितलं होतं. तानपुरा ऐकत ऐकत आता आपण तानपुऱ्यावरती सा म्हणूया. आणि या आठवड्यामध्ये अलंकार 2 आणि 3 असा आपण गृहपाठाला घेणार आहोत. पण त्यापूर्वी तानपुरा लावून त्याच्यावरती सा म्हणून आणि मग अलंकार 2 आणि 3 असा गृहपाठ पाठवा. म्हणजे तुम्हाला तानपुऱ्यावरती सा म्हणता येतोय का, जमतोय का हे पण आम्हाला सांगता येईल. त्यामुळे तानपुऱ्यावरती सा म्हणणं आणि मग अलंकार 2 आणि 3 असा या आठवड्यात गृहपाठ घेऊया. आत्ता आपण तानपुरा लावून त्याच्यावरती सा म्हणूया सुरुवातीला. तानपुरा ऐकायचं आहे आपण. सा तुम्ही पण ऐकून म्हणा. परत मी म्हणते. सा तुम्ही म्हणा. सा म्हणा. सा रे गा मा पा धा नी सा म्हणा. सा नी धा पा मा गा रे सा.
अलंकार पहिला. सा रे ग रे ग म ग म प म प ध नि ध नि सा. सा नि ध प म ग रे सा. अलंकार दुसरा. 2 आणि 3 असे या आठवड्यात गृहपाठाला आहेत. अलंकार 2 आणि 3. सा सा रे रे ग ग म म प प ध नि सा सा. सा सा नि ध प म ग रे सा सा. अलंकार तिसरा. सा रे ग म प ध नि सा. सा नि ध प म ग रे सा. हे 2 अलंकार गृहपाठाला आहेत. मी त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग आणि स्वर असे दोन्ही ग्रुपवरती पाठवतोय, म्हणजे आपल्याला रियाज करता येईल. गृहपाठ पाठवण्यापूर्वी तानपुरा आणि त्यावरती सा असं म्हणून मग हे 2 अलंकार म्हणा, म्हणजे मग तानपुऱ्यावरचा सा पण जमतोय ना हे कन्फर्म करता येईल. आता तुम्हाला तानपुरा लावून सा म्हणून जर ऑडिओ रेकॉर्डिंग करायचं असेल तर कदाचित 2 डिव्हाइस लागतील, कारण तुम्ही एकावरती युट्यूबवरती तो तानपुरा लावलेला असेल आणि दुसऱ्यावरती रेकॉर्ड करायला लागेल, कारण जर त्याच्यावरच तुम्ही रेकॉर्ड केलं तर तानपुऱ्याचा आवाज खूप मोठा येईल आणि तुमचा आवाज येणार नाही. ज्याच्यावरती तानपुरा लावलाय त्यावरच रेकॉर्डिंग करायचा प्रयत्न केला तर तो आवाज खूप मोठा येऊ शकतो. म्हणून जर शक्य असल्यास 2 डिव्हाइस वापरू शकता, नसेल तर मग त्याच्यावर पाठवलं तरी चालेल. आज आपण पुढे जाणार आहोत. भूप रागातलं 2 गोष्टी घेतल्यात आता, त्याच्यानंतर भूप रागातलं आणखीन काही आपण नंतर बघूया. पण आता प्रार्थना घेणार आहोत एक, पण ती प्रार्थना घेताना ट्रॅकवर किंवा कराओकेवर गाणं कसं असावं किंवा त्याच्या टिप्स काय आहेत, ते कसे टेक्निक आहे त्याचं, हे आपण शिकण्यासाठी ही प्रार्थना निवडलेली आहे. त्यामुळे कराओके ट्रॅकवर गाणं याच्याबद्दलच्या गोष्टी या निमित्ताने आपण शिकूया. या प्रार्थनेचा ओरिजिनल ट्रॅक अवेलेबल आहे, म्हणजे ज्यावरती चित्रपटामध्ये रेकॉर्डिंग झालेला आहे तो ट्रॅक उपलब्ध आहे आणि त्यावरती आपण शिकणार आहोत किंवा त्यावरती आपण गाणार आहोत, आणि म्हणून ही प्रार्थना निवडली आहे. आता मी 2 शब्द अल्टरनेटिव्हली वापरतोय, कराओके आणि ट्रॅक. तर यातला फरक काय किंवा यातलं साम्य काय आणि नक्की म्हणजे काय
हे आधी सुरुवातीला समजून घेऊया. अनेकदा अनेक वेळेला तुम्ही ऐकलं असेल, कोणत्या तरी कार्यक्रमांमध्ये असेल किंवा आपल्या गेट टुगेदर्समध्ये असेल की कराओकेवर गायचंय, कराओकेवर गायचंय असं म्हणत असतील लोक. तर कराओके आणि ट्रॅक, तर खरं सांगायचं तर कराओके हे कंपनीचं नाव आहे, पद्धतीचं वगैरे नाव नाहीये. तर कराओके हे कंपनीचं नाव आहे एका, ज्या कंपनीने पहिल्यांदा गाण्यामधून गायक किंवा गायिकेचा आवाज काढून टाकून फक्त म्युझिक ठेवणं ही जी कल्पना आहे ती ज्यांनी प्रत्यक्षात पहिल्यांदा आणली त्या कंपनीचं नाव आहे कराओके. त्याच्यामुळे कराओकेवरचे ट्रॅक, आता सगळे ट्रॅक काही कराओकेचे नाही आहेत. आपण मराठी वगैरे गाणी म्हणतो, हिंदी गाणी म्हणतो. जपानी कंपनी कशाला मराठी हिंदी गाण्यांचे ट्रॅक बनवेल, कराओकेही. त्यामुळे कराओके कंपनी काही ट्रॅक बनवत नाही. आता आपण गातो ते ट्रॅकवर गातो. त्यामुळे आपण कराओकेवर गाऊया असं म्हणण्यापेक्षा ट्रॅकवर गातोय असं म्हणूया, कारण म्युझिक ट्रॅक्स आहेत ते. कराओके हे कंपनीचं नाव आहे. जसं भारतामध्ये एका विशिष्ट चॉकलेटला कॅडबरीच म्हणलं जातं तसं आहे, किंवा फोटोकॉपीला झेरॉक्स म्हणलं जातं तसं आहे. झेरॉक्स हे पण कंपनीचं नाव आहे, कॅडबरी हे पण कंपनीचं नाव आहे, पण ते चॉकलेट आणि त्या फोटोकॉपी यांना आपण झेरॉक्स आणि कॅडबरीच म्हणतो तसं आहे. तर त्या दृष्टीने आपण समजून घेऊया की ट्रॅकवर आपण गाणार आहोत. ट्रॅक याचा अर्थ गाण्यामधलं संगीत तसंच ठेवलेलं आहे आणि गायक गायिकेचा आवाज मात्र त्यामध्ये नाहीये. तो आवाज कोणाचा असणार आहे, तर तो आपला असणार आहे. म्हणजे ओरिजिनल ट्रॅक मधनं किंवा म्युझिक मधनं जर गायक गायिकेचा आवाज काढला तर जे म्युझिक राहिलेलं आहे ते वाचतंय आणि त्यामध्ये आपल्याला आपला आवाज भरायचा आहे आणि आपला आवाज त्याच्यामध्ये गायचा आहे. याला आपण ट्रॅकवरती गाणं असं म्हणूया. नुसतं गाणं म्हणणं आणि ट्रॅकवरती गाणं याच्यातला त्यामुळेच असलेला पहिला फरक असा आहे की आपण जेव्हा नुसतं म्हणतो तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य आहे. मी हळू म्हणेन, सावकाश सावकाश म्हणेन, फास्ट म्हणेन, मध्येच श्वास घेईन, मध्येच थांबेन मला वाटलं तर, हे सगळं स्वातंत्र्य मला आहे. पण जेव्हा ट्रॅकवर तुम्ही गाताय तेव्हा त्या ट्रॅक सगळा चालू आहे, तो कोणासाठी थांबलेला नाहीये, तो चालू आहे आणि त्यामध्ये आपल्याला गायचंय. म्हणजेच मला त्या लयीमध्ये, त्या स्पीडमध्ये, त्या सगळ्या जे काही चालू आहे त्याच्यामध्ये मला गाणं भरायचंय किंवा त्याच्यामध्ये मला गायचंय. त्यामुळे त्या लयीचा किंवा स्पीडचा सगळ्यात जास्त महत्वाचा वाटा ट्रॅकवर गाताना आहे. मला त्या एकाच स्पीडमध्ये पूर्ण गाणं म्हणायला लागतं. वरखाली होऊन चालत नाही, थांबून चालत नाही, किंवा म्हणजे थांबायला वेळ असतो कारण म्युझिक असतं मध्ये, पण लय सोडून चालत नाही. त्या स्पीडमध्येच मला म्हणायला लागतं. ही पहिली गोष्ट. आपण एक 2-3 गोष्टी बघूया आणि मग हळूहळू करत बाकीच्या गोष्टी मी सांगणार आहे. तर पहिलं म्हणजे लय सांभाळायला लागते, स्पीड सांभाळायला लागतो. दुसरं, अनेकांना असं वाटतं की ट्रॅकवरती गायचं है ते काय सोपं आहे, समोर शब्द तर दिसत असतात, वाचायचं आणि गायचं, त्याच्यात काय एवढं असं वाटत असतं. पण वाचून गायला जो अर्धा सेकंद लागतो, मी अर्धाच म्हणतोय, वाचून गायला जो अर्धा सेकंद लागतो तो अर्धा सेकंदाचा डिले तिथे चालत नाही. कारण तिथे बरोबर त्याच जागी तोच शब्द आणि ओळ, ही स्पीड जो आहे, म्युझिक जे चालू आहे आणि तुमचं गाणं चालू आहे, हे जर मॅच झालं तरच ते गाणं चांगलं वाटतं. नाही तर तुम्ही वाचून गात असाल तर म्युझिक पुढे पुढे जात आहे आणि तुमचे आवाज मागणं 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 त्याच्या येत आहेत, असं ते गाणं होतं. कित्येकदा कराओके किंवा ट्रॅकवरचं गाणं असं झालेलं तुम्ही ऐकलं असेल, बघितलेलं असेल. वाचून गाताना तसं घडतं. त्याच्यामुळे वाचून नाही गायचंय आपल्याला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला वाचून गायचं नाहीये. आपल्याला शब्द साधारण माहिती पाहिजेत, कडवी पण माहिती पाहिजेत, साधारण माहिती पाहिजेत. आधारासाठी समोर शब्द असणार आहेत, पण मी जर प्रत्येक शब्द वाचून गायला लागलो तर ते जमणार नाही, ते होणार नाही. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या ट्रॅकमध्ये म्युझिक आहे आणि ते म्युझिक सुद्धा मला माहिती पाहिजे साधारणतः की कडव्याच्या आधी काय साधारण म्युझिक आहे, पहिल्या कडव्यानंतर काय आहे, ध्रुवपदाच्या आधी म्युझिक आहे का, ध्रुवपदानंतर आहे का,
याचा साधारण अंदाज मला पाहिजे, कारण तर मी ते बरोबर सुरू करू शकेन किंवा त्याच्या बरोबरीने गाऊ शकेन. त्याच्यामुळे लयीचा अंदाज किंवा लय सांभाळणं, शब्द वाचून न गाणं आणि म्युझिकचा अंदाज घेणं, या 3 महत्त्वाच्या गोष्टी ट्रॅकवर गाताना आपल्याला पहिल्यांदा सांभाळायच्यात. मग अजून काही छोट्या छोट्या गोष्टी मी नंतर सांगणार आहे. आता आपण गाणं शिकायला सुरुवात करूया. हे गाणं आपण मुद्दाम असं घेणार आहोत की आपण थोडं नुसतं गायचं, शिकायचं, चाल शिकायची, लगेच तेवढंच आपण ट्रॅकवर गाणार आहोत. मग पहिलं कडवं शिकायचं, मग परत ट्रॅकवर गाणार आहोत, दुसरं कडवं शिकाय, असं करत करत आपण हे गाणं घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ट्रॅकचा अंदाज येईल हळूहळू. ही प्रार्थना मराठी उबंटू या चित्रपटातली आहे. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. ही प्रार्थना आपण घेतोय. याचा ओरिजिनल ट्रॅक आपण घेणार आहोत आणि त्याच्यावरती गायला शिकणार आहोत. सुरुवातीला प्रार्थना थोडीशी शिकूया. अनेकांनी ऐकली असेल, अनेकांच्या आवडीची असेल, तर चाल आधी शिकूया आणि मग ट्रॅकवर शिकूया. शब्द दाखवतो. दोन ओळी म्हणून दाखवते. हीच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागणे, हीच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच अमुची प्रार्थना. असं आहे. थोडं थोडं सांगतोय. थोडं. हीच अमुची प्रार्थना म्हणा, हेच अमुचे मागणे, हीच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागणे, हीच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी म्हणा, माणसा समवागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच अमुची प्रार्थना. परत एकदा घेऊया. हीच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागणे, हीच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे,
हीच आमची प्रार्थना. आधीच ऐकून आता एवढ्या 2 ओळी आधी आपण चाल सोपी आहे, फार काही कठीण नाहीये. आता याच 2 ओळी म्हणजे हे ध्रुवपद आहे, हेच आपण ट्रॅकवरती गायचा प्रयत्न करणार आहोत. आता ट्रॅकवर गाताना म्युझिक जे असतं त्याला काही शब्द आहेत जे ध्रुवपदाच्या आधी वाजतं, म्हणजे गाण्याची पहिली ओळ सुरू होण्याच्या आधी जे म्युझिक असतं त्याला M0 असं म्हणतात. M0, M फॉर म्युझिक आणि 0 म्हणजे ध्रुवपदाच्या आधी जे असतं ते, पहिली ओळ गाण्याची येण्याआधी जे संगीत असतं, जे म्युझिक असतं त्याला M0 असं म्हणतात. पहिल्या कडव्याच्या आधी जे असतं त्याला M1, दुसऱ्या कडव्याच्या आधी जे असतं त्याला M2, तिसऱ्या कडव्याच्या आधी असतं त्याला M3, अशा पद्धतीने M0, M1, M2 असं असतं. आता आपण M0 आणि ध्रुवपद याचा ट्रॅक लावणार आहे मी. तेवढा ट्रॅक आपण आधी ऐकूया, गायचं नाहीये, फक्त ऐकूया आणि मग त्याच्यानंतर गाऊया, म्हणजे आपल्याला अंदाज येईल कुठे गायचंय हे लक्षात येईल आपल्याला. ट्रॅक फक्त ऐकूया आधी. समोर आपल्याला शब्दही दिसतीलच, त्यामुळे आपल्याला कुठे गायचंय हे मनातल्या मनात आपण अंदाज घेऊया आणि मग नंतर गायचंय. आत्ता गायचं नाहीये. ठीक आहे, एवढं आहे आपल्याला. आता गाऊया आपण, आम्ही पण तुमच्या बरोबर गाणार आहोत, त्यामुळे जर तुम्हाला कुठे वाटलं तर ऐका, थांबा, ऐका आणि मग गा. एवढंच आपण गाऊया. ट्रॅक M0 आणि ध्रुवपद पुन्हा पहिल्यापासून लावतोय. ठीक आहे, थोडा अंदाज आला. आता पुन्हा एवढंच म्हणणार आहोत. आता चांगलं जमेल, कारण आपल्याला आता अंदाज आला, लईचा पण अंदाज आलाय. तर एवढंच पुन्हा म्हणूया. परत
जमलं थोडं थोडं थोडं? जमलं का? येस. ओके, व्हेरी गुड. पहिलं कडवं घेऊया. पहिलं कडवं चाल शिकूया आधी, शब्द चाल, आणि मग ट्रॅक वरती घेऊया. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. म्हणा. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा, धर्म जाती प्रांत भाषा, द्वेष सारे संपू दे. द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा, द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा, एक आशा, एक रंगी रंगू दे. एक रंगी रंगू दे. एक निष्ठा एक आशा, एक रंगी रंगू दे. एक निष्ठा एक आशा, एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर, शुद्धतेचे चांदणे. अन पुन्हा पसरो मनावर, शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. परत एकदा पहिलं कडवं. धर्म जाती प्रांत भाषा, द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा, एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर, शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे.
हीच आमची प्रार्थना. आता आपण जेव्हा गातोय तेव्हा चाल तर आहेच, पण त्याबरोबरीने शब्द, शब्दांचे अर्थ, त्यातली शुद्धता हे सगळंच पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. इथे पहिल्या ओळीमध्ये कडव्याच्या भाषा आणि द्वेष असे शब्द आहेत. त्यातले श चे उच्चार हे मराठीतले 2 श आहेत. दुसऱ्या ओळीमध्ये आशा असा शब्द आहे. त्यामुळे भाषा, द्वेष आणि आशा हे तीनही उच्चार वेगवेगळे श चे करणं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, त्यानुसार उच्चार केले पाहिजेत. दुसरी गोष्ट, शेवटची जी ओळ आहे अन पुन्हा पसरो मनावर, ती चालीला जर मी अशी म्हणली तरी सुद्धा चालू शकते, पण तिथे एक चूक होतीये, ती लक्षात घेऊया आपण. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. ही ओळ चालीला बरोबर आहे, चालीत काही चूक नाहीये, पण काय होते तिथे मी शुद्धतेचे चांदणे असं म्हणतोय. ते शुद्धता नाही चालणार. शुद्धता हा रस्व आहे शब्द, पहिला उकार आहे तिथे. शुद्धता हा शुद्धता म्हणून नाही चालणार. तर मग काय करायला लागेल, तर तिथे अन पुन्हा पसरो मनावर नंतर छोटासा पॉज घ्यायचा, चुटकी इतका, आणि मग शुद्धता एकत्र म्हणायचं. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. तर ते बरोबर आहे, शुद्ध पण येईल आणि चालीत पण बसेल, या दृष्टीने म्हणायचं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घेऊया आणि त्या दृष्टीने म्हणूया. आता आपण पहिल्या कडव्याचा म्हणजे M1 आणि पहिलं कडवं हा ट्रॅक ऐकूया आधी. पहिल्या कडव्याच्या आधीचं म्युझिक आणि पहिलं कडवं याचा ट्रॅक ऐकूया फक्त आधी. ट्रॅक ऐकूया. M1 पासनं लावतोय, पहिल्या कडव्याच्या आधीचं म्युझिक. आता पहिलं कडवं गायचा प्रयत्न करूया. आता आपल्याला कळलंय. पुन्हा एकदा M1 पासनं लावतो, म्युझिक सोडून द्यायचं आणि पहिलं कडवं गायचं. पहिल्या कडव्यातली पहिली ओळ 2दा आहे, आपण आता बघितलं असेल. तर धर्म, जाती, प्रांत, भाषा ही ओळ 2दा आहे. धर्म, जाती, प्रांत, भाषा, देश
पुन्हा गाऊया एवढंच. पहिलं कडवं. आता आपल्याला थोडा अंदाज आला असेल. पुन्हा एकदा एवढंच. आता मी सुरुवातीला जे सांगितलं ते आपल्याला हळूहळू करत लक्षात येलं असेल की लय जी आहे, स्पीड आहे, त्याचा जो गाण्याची लय आहे ती सांभाळतच आपल्याला ट्रॅकवरती गायला लागतं, ती हलून चालत नाही. त्यामुळे याला एक इनबिल्ट त्या शब्दांना एक लय आहे. 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 1 2 3 या लयीमध्ये जर आपण गाणं नुसतं ट्रॅकवर नाही गातो तरी सुद्धा जर याच लयीमध्ये आपण प्रॅक्टिस केली किंवा याच लयीमध्ये आपण म्हणले तर मग ते शब्द आपल्याला तीच लय डोक्यामध्ये बसेल आणि मग आपल्याला म्हणताना त्रास होणार नाही. तर लय याला सर्वाधिक महत्व आहे जेव्हा आपण ट्रॅकवर गातोय तेव्हा. त्याच्या बरोबरीने आपण शब्द थोडेसे आता आपलेसे करून घेऊया, माहिती करून घेऊया. त्यातले शब्द आपल्याला देणारच आहे. पूर्ण शब्द मी ऑलरेडी ग्रुपवरती काय काय पाठवलंय ते सांगतो. या आठवड्याचा गृहपाठ हे गाणं नाहीये अजिबातच. तर अलंकार 2 आणि 3 हा गृहपाठ आहे. त्याचे ऑडिओ मी पाठवलेत आणि त्याचे स्वर पण पाठवलेत. अलंकार 2 आणि अलंकार 3 याचे स्वर आणि ऑडिओ पाठवलेत. त्यावरनं आपण रियाज करून अलंकार 2 आणि 3 आपल्याला गृहपाठाला पाठवायचे. त्याबरोबर मी तानपुऱ्याची लिंक पुन्हा एकदा पाठवली आहे. त्या तानपुऱ्यावरती सा म्हणून आपल्याला अलंकार 2 आणि 3 गायचेत, ते आपल्याला गृहपाठासाठी पाठवायचे. एवढा गृहपाठ आहे. आपल्याला तयार करण्यासाठी, ऐकण्यासाठी म्हणून मी या गीताचे शब्द पाठवलेत. या गीताचं ओरिजिनल रेकॉर्डिंग पाठवलंय. म्हणजे जे गाणं आहे ना, कदाचित काही जणांनी हे गाणंच ऐकलं नसेल, असं असू शकतं. तर हे गाणंच ऐकलं नसेल तर ओरिजिनल गाणं ऐकण्यासाठी मी गाणं पाठवलंय. त्याच्या बरोबरीने हा ट्रॅक पाठवलाय ज्याच्यावरती आपण आता गातोय. तो ट्रॅकही तुम्हाला ऐकण्यासाठी पाठवलाय आणि एक ऑडिओ रेकॉर्डिंग नुसतं गाणं म्हणलेलं सावनीच्या आवाजातलं ते पण पाठवलंय. म्हणजे तुम्हाला ते गाणं चालीसाठी तयार करता येईल आपल्याला, जसं आपण आत्ता तयार करतोय ते. तर हे सगळं आपल्याला ऐकण्यासाठी, तयार करण्यासाठी पाठवलंय. या आठवड्यात रियाज करताना होपफुली रियाज करत असाल. पुन्हा एकदा आठवण करून देतो, रोजची 10 मिनिटं काढा. रोजचा 10 मिनिटाचा रियाज हा आपल्याला अनेक दृष्टीने उपयुक्त ठरू शकतो, केवळ आवाजासाठी नाही. गृहपाठ ऐकून तरी वाटतोय की रियाज करतो. तर अनेक दृष्टीने महत्वाचा ठरू शकतो की आवाजासाठी तर उपयुक्त होईलच, पण आपल्याला अनेक जणांच्या बाबतीमध्ये पर्सनॅलिटी चेंज, शांत होणं, थोडंसं रिलॅक्स होणं, थोडंसं ज्यातला शास्त्रीय संगीतातला ठहराव आपल्या आयुष्यातही थोडासा येणं, असे अनेक बदल आपल्याला त्यातनं दिसतात. तर त्यामुळे जरूर 10 मिनिटं काढा आणि रियाज करा. या आठवड्यात रियाज करत असताना ओमकार, त्यानंतर अलंकार जे आपल्याला गृहपाठाला तयार करायचे ते अलंकार 2 आणि 3, आणि त्यानंतर हे गीत याच्या ध्रुवपद आणि पहिलं कडवं एवढं आपल्याला तयार करायचंय. जे आपण आत्ता घेतलेलं आहे ते हे आपण रियाजासाठी घेऊ शकतो. 10 मिनिटं त्याला पुरेशी ठरू शकतात. तर जर गीतच ऐकलं नसेल तर ओरिजिनल ऐका जरूर, आणि मग ट्रॅक पण आपल्याला ऐकण्यासाठी दिलेला आहे, त्याच्यावर आपण थोडीशी तयारी करू शकतो. काही प्रश्न असतील तर विचारू शकता मध्ये.
आपण एकदा जेवढं घेतलंय तेवढं पूर्ण गाणार आहोत एकदा, पण त्यापूर्वी मध्ये मी थांबलोय प्रश्न घेण्यासाठी. हा बोला, प्रशांत झेंडे. अनम्यूट करा. मागच्या आठवड्याचं रेकॉर्डिंग नाही मला वाटतं सर पाठवलेलं बहुधा. नाही आलेलं. ग्रुपवर रेकॉर्डिंग नाही पाठवत आपण. क्लासचं रेकॉर्डिंग बघायचं असेल तर नेटबेट ऍपवर लॉग इन करायचं आणि तिथे ते अवेलेबल असतं. तिथे अपलोड. ओके ओके ओके. शिकवलं तेवढंच. जे शिकवलंय त्याचं फक्त छोटं रेकॉर्डिंग आपण ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवतो. अख्खं रेकॉर्डिंग नेटबेटवर जाऊन बघायला लागेल. ओके. सॉरी, अनम्यूट पुन्हा एकदा. मागच्या आठवड्याचं अवेलेबल असेल सर. हो हो, ते क्लास झाल्यानंतर 24 तासांनी अपलोड तिथे होतं आणि अवेलेबल. व्हॉट आय मीन टू से, आता उद्याचं हे झाल्यानंतर मागचं डिलीट नाही होत ना, चालूच असतं ना. नाही नाही, सगळं रेकॉर्डिंग सगळी असतील मागची. हो ओके, बघता नेट बेटवर जायचं लॉग इन. हो हो येस. अनिता तेरे देसाई. अनम्यूट करा. हा सर, ते ट्रॅकवर गाणं बसतंय. ते ट्रॅकवर गाताना कुठे सुरू करायचं ते कळलंच नाही. हो, ते हळूहळू करत, म्हणूनच तो ट्रॅक आता मी पाठवणार आहे. आपल्याला ऐकून ऐकून त्याचा अंदाज येईल की कुठे सुरू करायचंय. आता आपण पहिल्यांदाच करतोय ना, तर आपण या आठवड्यामध्ये तो थोडासा ट्रॅक ऐकला पाहिजे, म्हणजे मग आपल्याला अंदाज येईल की कुठे सुरू करायचंय. जिथे शब्द दिसायला सुरुवात होतात आणि म्युझिक आपण ऐकून जिथे थांबतो तिथे आपल्याला ते गायचंय. तर एक बऱ्याच वेळेला तो ट्रॅक आपण ऐकला की आपल्याला कळेल कुठे गायचंय. करायचं. दीप्ती बक्षी बोला. नमस्कार सर. हे जे आपण रियाज म्हटलं, तर आतापर्यंत आपण जे शिकलेलो आहोत त्यातलं, म्हणजे आता पुढच्या गृहपाठ आहे त्याची तर तयारी करावी लागणार. अदरवाईज ऍट रॅन्डम आपण आधी जे काय शिकलोय ते मध्यंतरी, कारण गाणं जे शिकलेलं आहोत आपण गणपतीचं, ते असं करत राहणं. हो हो हो, जरूर, नक्कीच केलं पाहिजे ते. त्यामुळे ते जरूर आपण भूपरागाची सुद्धा रियाज हा करत राहायला पाहिजे. मागचं जे शिकलोय त्याचाही रियाज करत राहायला पाहिजे. आणि एक कदाचित माझ्या लक्षात आलं नसेल, आपण जे म्हटलं होतं की तानपुराचं ते लिंक मागच्या याला तुम्ही पाठवलं होता की आय मिस्ड इट समवेअर. ओके पाठवलंय, आता पुन्हा पाठवलंय. ओके, फाईन फाईन, आय चेक. थँक्यू सो मच. पट्टीबद्दल सांग. हो, आत्ता कदाचित काही जणांच्या बाबतीमध्ये ट्रॅकचा स्वर जो आहे किंवा ट्रॅकवरती गाणं जे आहे ते उंच वाटू शकतं. थोडंसं स्वर जो आहे त्याचा, ट्रॅकची जी पट्टी आहे ती थोडी वरची वाटू शकते. आणि बऱ्याच वेळेला ट्रॅक किंवा कराओकेवर गाताना हा प्रॉब्लेम येतो की त्याची पट्टी उंच असते किंवा पट्टी उंच पडते. आता त्याला काय आहे की त्याला टेक्निकली आपण खाली आणणं जे आहे ते मी नंतर शिकवणार आहे की ट्रॅकला खाली कसं आणायचं, आपल्या सुरामध्ये कसं आणायचं. पण ते थोडं टेक्निकल आहे, म्हणजे थोडं टेक्निकली आपल्याला त्याला काही गोष्टी करायला लागतात. म्हणून मी ते आत्ता घेत नाहीये, कारण खूप ओव्हरबर्डन वाटेल, ते खूप जास्त काय काय आहे असं वाटेल. म्हणून आत्ता ते घेत नाही. आपण नंतर त्याबद्दल सांगणार आहे की ट्रॅकची पट्टी कशी खाली करता येईल, आपल्याला टेक्निकली ते खाली कसं आणता येईल, या दृष्टीने आपण ते करूया. नंतर मी सांगणार आहे त्याबद्दल. ओके, ठीक आहे. कमेंटमध्ये पण प्रश्न होते ते पण घेतले. पुन्हा एकदा M0 पासनं म्हणूया. पूर्ण म्हणणार आहोत, जेवढं आपण आत्ता घेतलं तेवढं संपूर्ण एकत्र म्हणणार आहोत. म्हणजे M0, ध्रुवपद, M1 आणि पहिलं कडवं, असं एवढं एकत्र आत्तापर्यंत घेतलेलं पूर्ण म्हणूया.
थोडा थोडा अंदाज आला. मी जमलं का असं म्हणत नाहीये, एकदम जमणार नाही. आपल्याला हळूहळू ऐकत ऐकत या आठवड्यामध्ये त्याचं तयारी. आपल्याला गृहपाठाला नाहीये, हे वेळ आहे आपल्याला भरपूर, त्यामुळे ऐकायला सुरुवात करूया. थोडं थोडं गायला त्याच्यावरती आपण प्रयत्न करू शकतो. ते जे शब्द हायलाइट होत आहेत, पिवळे होतात ते शब्द हायलाइट होत आहेत, ते हायलाइट झाल्यानंतर गायचं नाहीये, तर हायलाइट होताना गायचंय, त्याच्या बरोबर गायचंय, तर ते होईल. नाहीतर तुम्ही हायलाइट झाल्यावर शब्द म्हणत राहिलात तर ते मागे 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 आपण गातोय असं होईल. त्यामुळे ते हायलाइट होताना म्हणायचंय, ते हायलाइट झाल्यावर नाही म्हणायचंय. तर हेच ट्रॅक मधलं महत्वाचं असतं की तो त्यावेळेला तो शब्द किंवा ते चाल हे जमलं पाहिजे, ज्याची आपल्याला हळूहळू करत सवय होईल. ज्या गोष्टी सांगितल्यात त्या ग्रुपवर पाठवल्यात ऑलरेडी. आणि अलंकार 2 आणि 3 हा फक्त गृहपाठ आलाय. स्मिता गोसावी बोला. सर तुम्ही ओमकार प्रधानचा पण ट्रॅक पाठवू शकाल? हो, पाठवतो. तर आम्ही ती घरी प्रॅक्टिस करतो नेहमी, पण मग ट्रॅकवर पण आम्हाला जरा बरं वाटेल. चालेल पाठवणार. थँक्यू सो मच. या थँक्यू. पुन्हा एकदा गृहपाठामध्ये काय लक्षात घ्यायचं क्लिअर करतो, कारण आम्हाला ते ऐकायचं आहे की तुम्हाला तानपुऱ्यावरती सा बरोबर जमतोय ना. त्यामुळे तानपुरा लावा, त्यावरती सा म्हणा सुरुवातीला, 2-3 वेळेला सा म्हणा आणि मग अलंकार 2 आणि 3 गा. म्हणजे तो तानपुऱ्यामध्ये तुमचा सा बरोबर येतोय ना हे आम्हाला गृहपाठामध्ये सांगून कळतं, म्हणजे तुम्हाला फीडबॅक देता येईल की तो बरोबर जमतोय ना. तानपुऱ्याची लिंक पुन्हा एकदा पाठवली. तानपुऱ्यावरती फक्त सा लावायचंय, म्हणजे पूर्ण सारेगम नाही म्हणायचंय. आता काय आहे की तुम्ही तानपुरा लावल्यानंतर सा म्हणाल आणि मग तो तानपुरा कंटिन्यू करा, त्याच्यातच अलंकार म्हणा, काही हरकत नाही. ठीक ठीक थँक्यू. ठीक आहे. पुन्हा एकदा ही वेळ तुम्ही ऍडजस्ट केल्याबद्दल धन्यवाद. यापुढे बहुतेक चेंजेस होणार नाहीत. आमच्या सख्या भाच्याचं लग्न आहे, त्याच्यामुळे ही थोडीशी गडबड करायला लागली, थोडी ऍडजस्टमेंट करायला लागली. पण तुम्ही धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी त्याला प्रतिसाद दिलात आणि ऍडजस्ट केलं. आपण 8 ते 9 मध्येच भेटू. त्याच्यामुळे वेळ आपण पुढच्या आठवड्यापासून तीच ठेवणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद.